वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. पूर्व दिशेला उगवे तारा, हर्षमनी दाटला. दाविद नगरी जन्मे तारक, जाऊ सत्वर चला. पूर्व दिशेला उगवे तारा, हर्षमनी दाटला. दाविद नगरी जन्मे तारक, जाऊ सत्वर चला. राखीत होतो गणपारानी, येईन भातुनी अद्भुत वाणी. राखीत होतो गणपारानी, येईन भातुनी अद्भुत वाणी. दूत मंडळी गाती गाणी, दूत मंडळी गाती गाणी. भिऊ नका ऐका शुभ वार्ता, भिऊ नका ऐका शुभ वार्ता. ख्रिस्त आज जन्मला, दाविद नगरी जन्मे तारक, जाऊ सत्वर चला. पूर्व दिशेला उगवे तारा. अंगवाणी बालक सुंदर परमे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन 1 तिमोथी 4 अध्याय 4 व 5 ही वचने. 1 तिमोथी 4 अध्याय 4 व 5 ही वचने. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले काही व्यर्थ नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होते. प्रभुदेव या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, तिमोथेला पहिले पत्र याचा 4 अध्याय आणि वचने 4 ते 5 या वचनापर्यंत. या ठिकाणी पौल जो आहे तिमोथेला भविष्यामध्ये कित्येक लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील म्हणून या ठिकाणी तो चेतावणी देत आहे किंवा सावध असं करत आहे. कारण भविष्यामध्ये जे लोक आहेत खोटे शिक्षण देणारे उठतील आणि बऱ्याच चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी मनाई आहे असं ते सांगतील. आणि म्हणून या ठिकाणी पौल जो आहे या खोट्या शिक्षण देणाऱ्यापासून आपण कशा प्रकारे सावध असावं याविषयी तो बोलत आहे. कारण हे जे लोक आहे लग्न करायची मनाई करतील. देवाने जे शुद्ध करून आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला पोटाकरता अन्न दिलेलं आहे, ते देखील वर्ज्य करावं असं देखील ते या ठिकाणी सांगतील. आणि म्हणून पौल जो आहे तो 4थ्या वचनामध्ये म्हणत आहे की देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेली काही वर्ज्य नाही. आणि म्हणून देवाने मनुष्याकरता त्याच्या उपयोगाकरता जी प्रत्येक वस्तू आहे ती चांगली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेच्या द्वारे ती सर्व वस्तू जी आहे, जे सर्व अन्न आहे ते शुद्ध असं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेच्या द्वारे देव जो आहे त्या सर्व वस्तूवर आशीर्वाद देतो. कारण आम्ही पाहतो की देवाचे वचन व प्रार्थना
ह्यांनी ते शुद्ध होते आणि देवाने ते शुद्ध केलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त యోహాनाच्या 15व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. त्यानंतर रोम 14:14 मध्ये देखील पाऊल म्हणतो, मला ठाऊक आहे की प्रभू येशूमध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही, तथापि अमुक पदार्थ निषिद्धच आहे असे समजणाऱ्याला तो निषिद्धच आहे. आणि म्हणून अनेकांच्या मनामध्ये ज्यावेळेस संकल्पना निर्माण होतात की हे निषिद्ध आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेच्या द्वारे ते शुद्ध करतो ते आमच्यासाठी लाभदायक असं ठरतं. आणि म्हणून असे अनेक जे लोक आहेत भविष्यामध्ये विश्वासापासून बहकतील, लग्न करायचे ते मनाई करतील, हे अन्न खाऊ नका असं ते विरोध करतील, मनाई करतील. तर अशा लोकांपासून विशेष आपण सावध असावं याविषयी पौल जो आहे तिमोथेला सांगत आहे. आणि म्हणून जे काही आपण प्रार्थना करून सेवन करतो प्रियांनो, ते आपल्यासाठी आशीर्वादित असं ठरतं. कारण प्रार्थनेच्या द्वारे देवाचं वचन जे आहे ते आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये कार्य करतं आणि त्यामुळं सर्व काही असं शुद्ध असं होतं. आणि म्हणून आज आम्हाला देखील या शास्त्र भागातून भविष्यामध्ये जे असे खोटे शिक्षण देणारे आहेत, विश्वासापासून बहकवणारे आहेत, आम्हाला सत्यापासून बहकवणारे आहेत, यापासून सावध असावं याविषयी मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून चला तर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया आणि त्याचं गौरव करूया. प्रार्थना करूया. प्रिय बापा, आम्ही तुझी स्तुती, तुझा गौरव करतो. पुन्हा एकदा तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह दिलास आणि आजचा दिवस देऊन देवबापा तू आम्हाला आशीर्वादित केलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत आहे, संपूर्ण विश्वाचा निर्माण करत आहे. प्रिय बापा, मनुष्याला तू बनवलंस, घडवलंस आणि प्रभू त्यांच्या जीवनाकरता लागणारी जी वस्तू आहे ती देवबापा तू बनवलीस. देवबापा नर नारी अशी निर्माण केली. आणि म्हणून प्रिय बापा आम्ही प्रार्थना करतो की भविष्यामध्ये जे खोटे शिक्षण देणारे आहेत त्यापासून आम्ही दूर राहावं आणि तुझ्या मार्गात, तुझ्या सत्यात, तुझ्या वचनात आम्ही चालावं आणि आमचं हित आम्ही साधून घ्यावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो बापा, आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यशयाने जे भविष्य कथिले, आज पहाते खरे झाले. यशयाने जे भविष्य कथिले, आज पहाते खरे झाले. पापमुक्तीचे द्वार उघडले, पापमुक्तीचे द्वार उघडले. उच्च स्वराने गाऊ नाचू, उच्च स्वराने गाऊ नाचू. गौरव देवाला नाविक नगरी जन्मे तारक, जाऊ सत्वर चला. पूर्व दिशेला उगवे तारा, हर्षमणी दाटला. नाविक नगरी जन्मे तारक, जाऊ सत्वर चला. पूर्व दिशेला उगवे तारा, हर्षमणी दाटला. नाविक नगरी जन्मे तारक, जाऊ सत्वर चला. पूर्व दिशेला उगवे तारा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.